श्री स्वामी समर्थ. आजच्या कथेचा विषय सगळे मार्ग संपले की स्वामींची लीला सुरू होते. एक लहानसं गाव. त्या गावात विजय नावाचा मुलगा राहत असतो. विजय लहान असतानाच त्याचे वडील वारले असतात. आईच त्याच्यासाठी सर्व काही आहे. त्याची आई रोज मजुरी करून कष्ट करून त्याला शिकवत होती. पण एक दिवस आई अचानक आजारी पडते. डॉक्टर सांगतात तिला ताबडतोब उपचारांची गरज आहे, नाहीतर परिस्थिती गंभीर होईल. पण विजयकडे ना पैसा, ना ओळख, ना आधार. विजयसाठी सगळे मार्ग बंद झालेले असतात. तो एकटाच रडत बसलेला असतो. तो स्वतःशीच विचार करतो, देवा आता मी काय करू? तो शेजाऱ्यांकडे जातो, कोणी मदत करत नाही. त्या क्षणी त्याला असं वाटतं की आयुष्यातले सगळे दरवाजे बंद झालेत. हातात काहीच नसताना विजय श्री स्वामी समर्थांच्या मठात येतो. डोळ्यात अश्रू, मनात वेदना. तो स्वामींच्या मूर्तीसमोर उभा राहतो आणि म्हणतो, स्वामी, माझे बाबा गेले, आईच माझं सर्व काही आहे. आज ती आजारी आहे, माझ्याकडे काहीच नाही. तुझ्याशिवाय कोणाकडे जाऊ? तो रडत रडत सगळं स्वामींना सांगून टाकतो आणि मन मोकळं करतो. तेवढ्यात मठाच्या मागून एक माणूस येतो आणि विजयला विचारतो, बाळा, तू इतका रडतोयस का? विजय त्यालाही सगळं सांगून टाकतो. तो माणूस शांतपणे म्हणतो, चल माझ्यासोबत. विजय थोडा गोंधळतो, पण त्याच्यासोबत जातो. तो माणूस त्याला एका NGO मध्ये घेऊन जातो. तिथे राहुलच्या आईसाठी आर्थिक मदत, हॉस्पिटलची व्यवस्था, औषध उपचार सगळं लगेच मिळतं. सगळं आटोपल्यानंतर राहुल त्या माणसाला शोधतो, पण तो कुठेच सापडत नाही. तेव्हा राहुल स्वामींच्या मठात परत येतो. डोळे भरून म्हणतो, आज मला कळालं, माझ्यासाठी तो माणूस माणूस नव्हता, ते माझे स्वामी होते, माझ्या मदतीसाठी आलेले. सगळे मार्ग संपले की स्वामींची लीला सुरू होते. माणसाच्या रूपात, मदतीच्या रूपात आणि विश्वासाच्या रूपात. फक्त हार मानू नका, कारण स्वामी उशीर करत नाहीत. ही कथा पूर्णपणे काल्पनिक असली तरीही स्वामींची लीला खरी आहे. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि आपलं स्वामी कुटुंब वाढण्यासाठी आपल्या चॅनलला शेअर करा. आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.